पण थोडक्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज नवी दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेणार आहेत। राज्यात महाशिव आघाडीचं सत्ता स्थापन करण्यासंदर्भात या भेटीत चर्चा होणार आहे। दरम्यान अधिवेशन आणि राज्यातल्या इतर मुद्द्यांवरही यावेळी राज्यात चर्चा केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींनाही वेग आलाय। पुण्यात रविवारी राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक झाली। तब्बल 2 तास झालेल्या या बैठकीत शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यासाठी किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्यावर अंतिम चर्चा झाली। या बैठकीला अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, नवाब मलिक, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित होते। राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीला प्रफुल्ल पटेल मात्र गैरहजर होते। संसदेचं हिवाळी अधिवेशन असल्यामुळे ते आले नसावेत अशी उत्तरं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिली। खुद्द पवार, सुप्रिया सुळेंनी बैठकीला हजेरी लावल्यामुळे पटेल यांच्या गैरहजेरीवरून चर्चांना उधाण आलं। पटेल यांच्या अनुपस्थितीमागे त्यांच्या मागे लागलेली ईडीची चौकशी तर कारणीभूत नाही ना, अशी चर्चा आता सुरू झाली। भाजपचे काही आमदार संपर्कात असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केलाय। राष्ट्रवादीतून भाजपत गेलेले काही भाजपचे आणि त्याशिवाय काही भाजपचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचं पाटील यांनी पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर सांगितलं। महाशिव आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात शेतकरी हा केंद्रबिंदू असेल तर आमचा त्याला पाठिंबा असेल असं राजू शेट्टी म्हणाले। शेट्टींनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली, त्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाल्याचं शेट्टींनी सांगितलं। शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी मी बांधावर होतो, त्यामुळे आघाडीबरोबर चर्चा झाली नाही। भाजप सरकार घालवणं हा पर्याय म्हणून आम्ही आघाडीबरोबर आहोत असं शेट्टी म्हणाले। राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं कंबर कसलेली असताना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मात्र राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी माहिती दिली आहे। राज्यातल्या सरकार स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी आपण भाजप अध्यक्ष अमित शहा यांना लक्ष घालण्याची विनंती केली आहे। त्यावर काळजी करू नका, भाजप शिवसेना राज्यात सरकार स्थापन करेल असं शहा यांनी सांगितल्याचा दावा आठवले यांनी केला आहे। औरंगाबादमध्ये दानवेंनी भाजप शिवसेना युतीविषयी मोठं विधान केलंय। भाजप शिवसेना युतीचं सरकार पुन्हा येऊ शकतं। बाळासाहेब ठाकरे महाजन यांचा फॉर्म्युला अंमलात आणावा असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय। यावेळी बोलताना त्यांनी बाळासाहेब असते तर हा वाद झालाच नसता असंही म्हटलं। राज्यातला ऊसाचा गाळप हंगाम तोंडावर आलेला असतानाच पुन्हा एकदा ऊस पट्टा म्हणजे कोल्हापूर सांगली भागात आंदोलन पेटण्याची शक्यता आहे। साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेमधली बैठक फिसकटली आहे। या बैठकीत चर्चा सुरू असतानाच कारखानदारांनी एकरकमी FRP देता येणार नाही, तिचे तुकडे करावे लागतील असं म्हटलं। त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटना बैठकीतून उठून थेट बाहेर आल्यानं ही बैठक फिसकटली। दरम्यान कारखानदारांच्या वतीनं बोलताना आमदार सतेज पाटील यांनी ही प्राथमिक चर्चा होती, 25 तारखेला पुन्हा एकदा बैठक घेऊ असं म्हटलंय। अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातल्या चिंचोलीत पिसाळलेल्या कुत्र्यानं दोघांवर हल्ला केलाय। उत्तम इंगळे हे शेतात जात असताना पिसाळलेल्या कुत्र्यानं त्यांच्या पायाचा चावा घेतला, तर 35 वर्षांच्या छाया वाकोडे यांच्यावरही पिसाळलेल्या कुत्र्यानं हल्ला केला। जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले। बाळापूर तालुक्यातल्या वाडेगावसह परिसरामध्ये पिसाळलेल्या तसंच मोकाट कुत्र्यांचा संचार वाढलाय। अमरावती जिल्ह्यातल्या सिंधी परिसरात वाघानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय। वाघानं पारडी शेत शिवारात सुनील सदाफळे यांच्या बैलाची शिकार केली आहे। वनविभागाला मिळालेल्या पगमार्कवरून प्राण्यांची ओळख पटली नसल्यानं वनविभागाच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। हिंसक वाघाला जेरबंद करण्याची मागणी केली जाते। वनविभागानं पिंजरा लावून त्याचप्रमाणे ड्रोनच्या माध्यमातून वाघाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यात अपयश आलं। सध्या या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार असल्याची माहिती वनविभागानं दिली। धुळे जिल्ह्यातल्या इच्छापूर गाव शिवारात बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात 100 मेंढ्यांचा मृत्यू झालाय। साक्री तालुक्यातल्या इच्छापूर गावालगत असलेल्या मेंढ्यांच्या वाड्यात शिरत बिबट्यानं 100 मेंढ्या फस्त केल्या आहेत। इच्छापूर गावालगत मोठ्या प्रमाणावर मेंढपाळाच्या वस्तीमध्ये हा प्रकार घडलाय। गेल्या अनेक दिवसांपासून शिरूर तालुक्यातल्या जांबूत परिसरामध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातला होता। या बिबट्याला पकडण्याचं मोठं आव्हान वनविभागापुढे होतं। अखेर काल पहाटे या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं। या परिसरात बिबट्यानं अनेक पाळीव प्राण्यांची शिकार केली होती। एका 1.5 वर्षाच्या लहान मुलीला सुद्धा या बिबट्यानं ठार केलं होतं। त्यामुळे बिबट्याच्या दहशतीनं नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती। धुळ्यातल्या मुंबई आग्रा महामार्गावर एका अज्ञात भरधाव वाहनानं बिबट्याला जोरदार धडक दिली, त्यामुळे बिबट्याचा मृत्यू झालाय। धुळे शहरापासून जवळच राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या लळिंगकुर्णाजवळ हा अपघात घडलाय। धुळे शहराजवळ असलेल्या लळिंगकुर्णात मोठ्या प्रमाणावर बिबट्या आणि अन्य वन्य प्राण्यांचा अधिवास आहे।
हिंगोली जिल्ह्यात दिवाळीनंतरही अवकाळी पावसाचा हाहाकार सुरूच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्यांची तयारी आता सुरू केली आहे. सध्या हरभऱ्याची पेरणी झाली आणि अवघ्या 5% क्षेत्रावर पेरणी झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. रब्बीच्या पेरण्यांची तयारी करण्यासाठी शेतीची मशागत करायलाही शेतकऱ्यांना वेळ मिळालेला नाही. वाशिम जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानीची कृषी आणि महसूल विभागाच्या पथकानं संयुक्त पाहणी केली. अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचा फटका 2,50,350 शेतकऱ्यांना बसलाय. 2 लाखाहून जास्त हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय. 33% जास्त नुकसान झाल्याचं पंचनाम्यावरून स्पष्ट झालंय. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काल बारामती तालुक्यातल्या सोमेश्वर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ केला. विधानसभेच्या निवडणुकीनंतर अजित पवार यांचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम झाला. मी पुन्हा येईन असं सांगणारे नागपूरच्या घरी गेले असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाताई चाकणकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावलाय. अमळनेर इथं कृतज्ञता दौऱ्यानिमित्त त्या बोलत होत्या. त्यावेळी अवकाळी पावसानं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कमीत कमी 25,000ची मदत द्यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली. राज्यपालांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत अत्यंत अल्प असल्याचं मत व्यक्त करत भाजपचे सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांनी भाजपला घरचा आहेर दिलाय. मदत कमी असल्यामुळे या मदतीबाबत आपण पंतप्रधानांची भेट घेऊन राष्ट्रपतींकडे पाठपुरावा करणार असल्याचंही ते म्हणाले. सांगलीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अवकाळी पावसानं संपूर्ण राज्यभरात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आणि शासनाकडून केवळ 2 हेक्टरसाठी 8,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. ही 8,000ची मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्यासारखा प्रकार असल्याचं मत मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. ही मदत वाढवून न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी दिलाय. रायगड जिल्ह्यातल्या चौक पंचायतीमध्ये एलईडी लाईट घोटाळा झाल्याचं उघड झालं. या प्रकरणाच्या चौकशीनंतर आता सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्यांना पदावरून हटवण्यात आले. कोकण विभागीय आयुक्तांनी या प्रकरणी निर्णय दिलाय. सुरेश गावडे आणि त्यांच्या पत्नी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुषमा गावडे यांनी एलईडी खरेदीबाबतची तक्रार कोकण विभागाकडे विभागीय आयुक्तांकडे केली होती. या कारवाईनंतर एकच खळबळ उडाली. नागपूर अमरावती महामार्गावर कोंढाळू पेट्रोलची वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झालाय. जाम नदीवर असलेल्या पुलावर पेट्रोलनं भरलेला टँकर उलटला. या अपघातात टँकरनं पेट घेतला. अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. औरंगाबाद इथल्या ऑटोमोबाईलच्या दुकानाला भीषण आग लागली होती. या आगीत दुकान जळून खाक झाले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते. औरंगाबाद गारखेडा परिसरातल्या हिंदू राष्ट्र चौकातली आज सकाळची घटना आहे. सोलापूर अक्कलकोट रोडवर झालेल्या भीषण अपघातात 3 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी झालेत. सोलापूरहून अक्कलकोटला जाणाऱ्या कार आणि ट्रकमध्ये हा अपघात झाला. अक्कलकोट जवळच्या पेट्रोल पंपाजवळ हा भीषण अपघात झाला. जागतिक मधुमेह दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीनं भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी मधुमेह तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. ही रॅली जिल्हा सामान्य रुग्णालयापासून ते मालटेकडीपर्यंत नेण्यात आली. मालटेकडीवर मॉर्निंग वॉकला येणाऱ्या सर्व नागरिकांची मधुमेह तपासणी करण्यात आली. यावेळी आयोजित रॅली आणि तपासणी शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पोलादपूर तालुक्यातल्या वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात करून बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या तिघांच्या विरोधात पोलादपूर तहसील कार्यालयानं दंडात्मक कारवाई केली आहे. तहसीलदार दीप्ती देसाई मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांना हा बेकायदेशीररित्या वाळूचा उपसा करणारा ट्रक दिसला. त्याला अडवून त्यांनी थेट पोलादपूर तहसील कार्यालयासमोर न्यायला लावून उभं करायला भाग पाडलं. यावेळी शासनाच्या नियमानुसार दंड रक्कम सुद्धा वसूल करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातल्या आमगाव तालुक्याच्या मानेगाव इथं अवैधरित्या 2 टिप्परमध्ये गिट्टी आणि रेती वाहतूक करत असताना आगावच्या तहसीलदारांनी रंगेहात पकडले. उडवाउडीची उत्तरं देणं आणि कागदपत्रांची पूर्तता न केल्यानं टिप्परच्या मालकांना 4 लाखांचा दंडही ठोठावण्यात आलाय. भीमाशंकर राजगुरुनगर महामार्गावर आखारवाडी साच इथं एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरच्या एका तरुणाचा मृत्यू झालाय आणि 1 जण गंभीर जखमी झाला. अमित डोंगरे असं या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. परळी शहरात रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांना एक व्यक्ती संशयास्पदरित्या फडकताना आढळून आली. त्याची झाडती घेतली तेव्हा एक रिव्हॉल्व्हर आणि 3 जिवंत काडतुसं सुद्धा त्याच्याजवळ आढळून आली. या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. पवनी तालुक्याच्या कोंढा गावातल्या बँक ऑफ इंडियाचं एटीएम अज्ञातांनी फोडलं. या एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे चोरांचा डाव फसला. पण या एटीएममध्ये नेहमीच पैसे नसल्याची तक्रार गावकरी करतात. त्यामुळे आता हे एटीएम गावकऱ्यांनी फोडलं की चोरट्यांनी हे मात्र अजून स्पष्ट झालं नाही.
पुणे मुंबई महामार्गावरच्या ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल येत्या नव्या वर्षात पाडण्यात येणार आहे। या पुलाबाबत नागरिकांकडून दाखल करण्यात आलेले सर्व दावे हरकती निकाली काढण्यात आलेत। नव्या वर्षात निविदा प्रक्रिया राबवून हा पूल पाडण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आली आहे। कार्तिकी यात्रेनंतर विठ्ठलाची प्रक्षाळ पूजा पार पडली। यावेळी मंदिराला विविध फुलांनी सजवण्यात आलं होतं। प्रक्षाळ पूजेसाठी पुण्यातल्या शेरे बंधूंनी संपूर्ण मंदिर पिवळ्या, लाल, पांढऱ्या अशा रंगीबेरंगी फुलांनी सजवलं होतं। संपूर्ण दिवस पोशाख पूजा केली जाते आणि यानंतर देवाचे सर्व राजोपचार सुरू होतात। संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी पांडुरंग नामदेव महाराजांच्या पालख्या आज पुण्यात पोहोचल्या। शिवेवर नीरा नदीवरच्या दत्तघाटावर पांडुरंगांच्या पादुकांना स्नान घालून हा सोहळा वाल्हेमधल्या पालखी तळावर पोहोचला। यावेळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत समाज आरती करून सोहळा विसावला। उद्या पहाटे 3 वाजता हा सोहळा आळंदीकडे मार्गस्थ होईल। राज्यस्तरीय हौशी मराठी नाट्य स्पर्धेला सुरुवात झाली। चंद्रपूरमध्ये नाट्य प्रयोग स्पर्धांचा प्रारंभ झाला। राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं नाट्य स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या नाट्य स्पर्धेची सुरुवात झाली। यंदा या स्पर्धेला प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभावा यासाठी योग्य व्यवस्था करण्यात आली होती। पुढचे 12 दिवस रोज एक याप्रमाणे प्रियदर्शनी नाट्यगृहात चंद्रपूरकरांना 12 नाट्यप्रयोग बघण्याची संधी मिळणार आहे। पद्मावत चित्रपटातल्या घुमर या लोकप्रिय गाण्यावर तब्बल 5000 महिलांनी ताल धरला। नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या घुमर डान्स फेस्टिवलमध्ये हा परफॉर्मन्स सादर करण्यात आला। नाशिकच्या साधुग्राम मैदानावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या नोंदणीसाठी या अनोख्या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं। राजस्थानी नृत्य म्हणून ओळख असलेल्या या घुमर नृत्यावर हजारो महिलांनी समूह नृत्य सादर केलं। नागपूरमध्ये HCL झिरो माईल मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। स्वस्थ नागपूरचा संदेश देत 3000 नागपूरकर यावेळी धावले। यावेळी खासदार विकास महात्मे, नागपूरचे DCP निलेश भरणे, आंतरराष्ट्रीय ॲथलीट शरद सूर्यवंशी हे उपस्थित होते। आणि यानंतर आपण पुन्हा एक ब्रेक घेतोय। ब्रेकनंतर इतर घडामोडी पाहूया।